नमस्कार शेतकरी बंधूंनो, तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना माझा नमस्कार। आज आपण आलेलो आहे कुर्डू गावामध्ये, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। इथले प्रयोगशील शेतकरी आहेत जगताप साहेब यांनी या प्लॉटला बायोफिट जो ब्रँड आहे, 24 वर्ष झालं जैविक क्षेत्रातला नंबर 1चं प्रोडक्ट आहे। जसं स्टिमरिच प्रोडक्टचा तुम्ही कशासाठी वापर केला साहेब? कळीसाठी कळीची काय समस्या होती अगोदर तुम्हाला? अगोदर कळी निघत नव्हती। कारण डाळिंबीत सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे फ्लावरिंग आणि सेटिंग। जर फ्लावरिंग आणि सेटिंग जर व्यवस्थित नाही झालं तर पुढे खर्च करू शकत नाही किंवा काही करता येत नाही। बरोबर। तर कळीसाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं? स्टेमरिचचा वापर केला। किती वेळा आणि कशा पद्धतीने वापर केला? 3 स्प्रे घेतले वरून हा, आणि ड्रिप मधून 2 वेळा सोडले। 2 वेळा सोडलेला आहे, म्हणजे 3 वेळा फवारणी घेतली, 2 वेळा खालनं सोडलेलं आहे। त्यामुळे काय तुम्हाला दिसून आला रिझल्ट? मादी कळीचं प्रमाण जास्त आणि कळी इतकी निघली की आम्हाला एका झाडावरती 60-70 फळं तोडावी लागली। बापरे, म्हणजे 60-70 फळं तोडून आता किती फळं झाडाला दाखवू शकताय का तुम्ही? आता सध्या एका झाडावर 150 फळं आहेत। आता सध्या 150 फळ आहे। आता अजून 15 ते 20 दिवस वेळ आहे आपल्याला। किती ग्राम पासून किती ग्राम पर्यंत साईज गेली आता आपली? आता 100 पासून 300-350 पर्यंत साईज आहे। अजून आपल्याला 15 ते 20 दिवस वेळ आहे, म्हणजे अजून 50-60 ग्राम तर नक्कीच वाढणार आहे। म्हणजे 400 ग्राम पर्यंत सुद्धा आपली हायस्ट साईज जाऊ शकते। आणि अतिशय सुंदर तुम्ही या व्यवस्थापन केलं। याचं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं? हरीश गोरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने तुम्ही वेळेवर योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं। तर आज शेतकरी बंधूंनी तुम्ही बघत आहात, हा 350 झाडाचा प्लॉट आहे। एका झाडाला आता आपण काही झाडं उतरलेत त्यांनी, म्हणजे ह्याच्यात काय मिक्स झाडं होते, साधारणतः 40 किलो पर्यंत झाड तुटलेलं आहे आत्ताच। तर शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता की स्टिमरीचा वापर जर केला तर सेटिंग हा अतिशय जबरदस्त होतं। असं एकच नाही तर प्रत्येक झाड तुम्ही इथं बघू शकताय आणि सगळा माल जो आहे तो आत खोडालाय। म्हणजे आज जर तुम्ही आत बघितलं सगळा माल खोडालाय, त्यामुळं आता इथं बघा घसच आहे लागते। या ठिकाणी तुम्ही बघा शेतकरी बंधूंनो, अक्षरशः 7 ते 8 किलो 10 किलो पर्यंत माल वाटतोय। तर फुगवण चांगली आहे, सेटिंग चांगलं आहे, वाढ चांगली झालेली आहे। तर शेतकऱ्यांनी सुद्धा हे जैविक औषधांचा वापर करावा आणि आपलं डाळिंब नंबर 1 करावं आणि आपलं डाळिंब एक्सपोर्ट करावं। धन्यवाद।